हॅलो. हॅलो, हाय, गुड इव्हनिंग. हॅलो. 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 हाय मंदार. Hello, hi Girija. How are you? आय एम गुड. Okay, I can हाऊ आर see. यू? I'm very well, thank you. I can see 400-500 लोक आता ही हो, संख्या वाढत जॉईन चालली होत आहे आहेत. येस. आणि लोक जॉईन झालेली आहेत ऑलमोस्ट. वाव, सुपर. सो फायनली आपण लाईव्ह करतोय इतक्या ऍक्च्युली वर्षांनंतर. हो, म्हणजे म्हणजे मी शोधत होते जॉईन कसं करायचं मी हे इतक्या सगळं विसरलेलो. वेळानंतर. हे इतक्या इन्स्टावर वेळानंतर लाईव्ह कसं इंस्टाग्राम जायचं. लाईव्ह करतोय. हो. आणि यू रिमेंबर आपल्याला फॅन्स सारखे म्हणायचे की तुम्ही एकत्र इन्स्टा लाईव्ह करा, पण आज ती वेळ आली. हो. आज करेक्ट आपल्याकडे ओकेजन आहे लाईव्ह करायचं. एक्झॅक्टली. ओके, सो बऱ्यापैकी लोक जॉईन झालेली आहेत. हॅलो तुम्हा सगळ्यांना, हॅलो. माझा नमस्कार. सुपर. सो तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, तू चांदवा हे एक अतिशय सुंदर असं मराठी रोमॅन्टिक गाणं घेऊन आम्ही तुमच्या समोर आलो आहोत. आणि आजच सकाळी हे गाणं युट्यूबवर रिलीज झालंय आणि तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. ऑलरेडी तुम्ही खूप हजारोंमध्ये खूप चांगला व्ह्यूज रिस्पॉन्स मिळाले त्या येतोय. गाण्याला. सो तुमचं हे प्रेम बघून आम्ही खूप भारावून गेलो. थँक्यू सो मच. तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स देताय या गाण्याला. आणि ज्यांनी ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी पटकन जाऊन ते गाणं नक्की बघा. गिरिजा, यू वॉन्ट टू ऍड समथिंग? येस, तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत आम्हा दोघांवर भरभरून प्रेम केलंय, अजूनही करताय. आणि आज हे गाणं आउट झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांचा रिस्पॉन्स बघून खरंच खूप छान वाटतंय. म्हणजे जेवढं एक्स्पेक्टेड होतं त्याही पेक्षा खूप भरभरून प्रेम मिळतंय. सो खूप छान वाटतंय. आणि जसं तू म्हणालास तसं ज्यांनी अजून गाणं पाहिलं नाहीये त्यांनी प्लीज पहा. तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये ते शेअर करा. अत्यंत गोड असं गाणं आहे. कोकणात शूट केलं आहे. तर अ, जे निसर्गप्रेमी आहेत त्यांना पण हे बघायला खूप छान वाटेल गाणं. लोकेशन्स इतके सुंदर आहेत. गायलं इतकं छान अभय जोधपुरकर यांनी. सो आम्हालाही खूप छान वाटतंय एका वेगळ्या माध्यमातून आम्ही दोघं पुन्हा तुमच्या भेटीला आलोय. तर एक छान वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि ज्यांना माहित नाहीये त्यांना सांगू इच्छितो, तू चांदवा हे धुरंधर हिंदी सिनेमा, खूप गाजलेला सिनेमा आहे, आपल्या सगळ्यांनाच तो खूप आवडला सिनेमा. आणि त्यातलं गहरा हुआ हे हिंदी गाणं खूप फेमस झालेलं. इनफॅक्ट माझं सुद्धा ते फेवरेट आहे. आणि जेव्हा सारेगामा म्युझिक कडून मला कळलं की गहरा हुआचं हे एक ऑफिशियल रिमेक आहे मराठी आणि व्हर्जन. मराठी व्हर्जन आहे, सो तेव्हा आम्ही दोघेही खूप एक्सायटेड होतो की येस, दिस इज व्हॉट वी वॉन्ट टू डू. आय थिंक ह्या खूप चांगली संधी आहे ही, पुन्हा एकदा गिरिजा आणि मला एकत्र स्क्रीनवर येण्याची, पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची. सो थँक्स टू सारेगामा मराठी. त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांच्यामुळे गिरिजा आणि मी एकत्र या गाण्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकलो. सो गहरा हुआ चं हे ऑफिशियल मराठी व्हर्जन आहे, तू चांदवा तो गाणं. आणि चांदवा.
जसं गिरिजाने सांगितलं, अभय जोधपूरकर यांनी कमाल गायलंय ते. राहुल काळे गीतकार यांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. आणि ओरिजिनल जे संगीतकार आहेत शाश्वत सचदेव यांनी कमालच केलेलं आहे ते गाणं. येस. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. आय थिंक बऱ्याच दिवसांपासून मी स्वतः घरी हे प्ले करतोय गाणं आणि लूपवर कंटिन्युअसली चालू आहे. सो व्हिडिओ आज आम्ही दोघांनी पहिल्यांदाच बघितला शूटिंग नंतर. आणि तेव्हा आम्ही पण खूप असे ऍज अ ऑडियन्स म्हणून आम्ही बघत होतो. आणि जेव्हा गिरिजा मी बघितलं सकाळी गाणं, तेव्हा माझी अशी रिॲक्शन होती, वाव, वाव. कोण आहेत हे दोघे एवढे सुंदर. खरंच, खरंच. ते लोकेशन्स इतके छान होते आणि अ, आम्ही फक्त करत गेलो. लोकेशन्स तर सुंदर ऑफकोर्सच आहेत. त्यामुळे छान दिसणार हे माहीत होतं. पण जसं वाटलं होतं त्याहून सुंदर ते दिसतंय. अ, छान पद्धतीने ते कॅप्चर केले गेलेत. आपले शॉट्स खूप येस. सुंदररित्या कॅप्चर केले गेलेत. सो छान वाटतंय बघून. माझ्याही घरी लूपवर चालू आहे गाणं. इनफॅक्ट प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही, आम्ही बऱ्याच वेळा अशा गप्पा मारायचो की सिरियल व्यतिरिक्त आपल्याला काहीतरी करायला हवं एकत्र. सो आणि नेमकं आमची मालिका संपली, कोण होतीस तू काय झालीस तू, आणि त्यानंतर या गाण्याची ऑफर आली. आणि तेव्हा आम्ही आम्ही दोघे खुश खुश झालो की अरे वा, ही पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली एकत्र काम करण्याची आणि प्रेक्षकांसमोर काहीतरी नवीन घेऊन येण्याची. सो आम्ही खूप खुश आहोत. वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि आम्ही खरंच भारावून गेलो आहोत. जे प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स मिळतोय, खूप कमाल रिस्पॉन्स आहे तुमचा. असंच तुमचं प्रेम या गाण्यावर अजून दाखवा. ज्यांनी ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी जाऊन बघा. ज्यांनी बघितलंय त्यांनी तुमच्या फ्रेंड्सना, तुमच्या फॅमिली मेंबर्सना ते शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत सुद्धा हा म्युझिक व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे आता 6 तास झालेत गाणं आउट होऊन आणि ऑलमोस्ट 60K प्लस व्ह्यूज मिळालेत अरे वा. आतापर्यंत गाण्याला. सो खूप 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 छान वाटतं हे पाहून. आणि इतर जे आपले मीडियावाले आहेत ते सुद्धा इतक्या छान पद्धतीने प्रमोट करतायत. सो त्या येस. सगळ्यांचे पण खूप खूप आभार. तुम्ही तुम्हा इतक्या छान सगळ्यांचा आभार. पद्धतीने थँक्यू. हे गाणं आणखीन स्प्रेड करताय. हे काम आणखीन मोठं करताय. मी बरेच कमेंट्स पण वाचतोय इथे. हो, हो. बरेच कोकणातली लोक पण जॉईन झालेली आहेत. त्यांना खूप आनंद होतो आमच्या कोकणात गाणं शूट झालंय. आणि आपल्या दोघांचेही फॅन्स आहेत. सो तुम्हा फॅन्सचे त्या खूप सगळ्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि ते खूप येस. एक्साइटेड होते. खूप वाट बघत होते, की त्यांना आपल्या दोघांना पुन्हा एकत्र पाहायचं होतं. सो आय थिंक ते खूप खुश असतील आता. पण हे सगळं तुम्हा फॅन्समुळेच झालंय. तुमच्यामुळेच हे शक्य झालंय. कारण की तुमच्यामुळेच, तुम्हा फॅन्समुळेच, तुमच्या प्रेमामुळेच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका संपल्यानंतर पुन्हा एकदा माझी आणि गिरीशची जोडी दुसऱ्या मालिकेतून तुमच्या समोर आली. कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सारेगामा म्युझिकला असं वाटलं की हं. पुन्हा या जोडीने एकत्र यावं आणि म्युझिक व्हिडिओ करावा. सो हे फक्त तुमच्या प्रेमामुळे. सो त्याबद्दल तुमचे खूप आभार. आय थिंक तुमचं हे प्रेम असंच ठेवा आमच्यावर. काजल पवार म्हणतायत, "मी तर 4-5 वेळा ऐकलंय हे गाणं. खूप भारी आहे." अरे वा. थँक यू सो मच. थँक्यू, थँक्यू. समीक्षा म्हणून आहे ती विचारते, "हाय मंदारदा कसा आहेस?" खूप मस्त. आय लव्ह यू सो मच. तुमची जोडी आम्हाला खूप आवडते. वी लव्ह यू टू. थँक यू, थँक्यू. थँक यू. तुम्हा दोघांनाही भेटण्याची इच्छा आहे अशी समाधान यांनी कमेंट केली आहे. नक्की भेटू शकता. युट्यूबवर जा आणि तू चांदवा हे गाणं बघा. ओके, सगळ्यांना हॅलो. सोलापूरला पण या ना प्लीज. तुम्ही बोलवा, आम्ही नक्कीच येऊ. सोलापूरला युट्यूब आहे. तुम्ही युट्यूबवर जाऊन ते गाणं बघा. म्हणजे आम्ही तिथे नक्कीच गुड येऊ. पण वन. आज आज माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी युट्यूबवर जाऊन आम्हाला भेटा. हॅलो भक्ती. भक्ती आमची खूप छान मैत्रीण आहे आमच्या दोघांचीही. आणि ज्यांना ज्यांना हाय म्हणता येत भक्तीताई. त्यांना सांगतो, ही आमच्या देवकी वहिनी आहेत. सुख म्हणजे नक्की काय असतं मधल्या. हॅलो देवकी.
तुमची जोडी मस्त आहे असं मंदार गिरिजा फॉर लाईफ या फॅन पेज दिली. थँक्यू सो मच. थँक यू. थँक्यू. थँक यू सो मच. तुम्ही जे काही एडिट्स बनवताय आणि गाणं आउट झाल्यानंतर पण तुम्ही जे काही एडिट्स बनवताय, पोस्ट करताय, प्रमोट करताय, त्याबद्दल थँक यू सो मच. सो गिरिजा, कसं वाटतंय तुला? आपण ऑलमोस्ट एका वर्षानंतर लाईव्ह आलोय. हो, आय थिंक आपण आपल्या मागच्या वर्षी जेव्हा आपण आपण शूटिंगला लॉन्चच्या सुरुवात वेळेलाच केलेली, मला वाटतं हा, तेव्हा आपण लाईव्ह आलेलो आणि केलं. प्रेक्षकांशी असा संवाद साधलेला. एप्रिल, आय थिंक एप्रिलमध्ये. हम्म. अजिबात विचार केला नव्हता आम्ही. ओके, आय थिंक हीच ती वेळ आहे. आपण या प्रश्नाचं उत्तर देऊनच टाकूया. आम्ही हे सगळं काही ठरवून करत नाही. सुका म्हणजे नक्की काय असतं. मालिका संपली. तुम्हा सगळ्यांना जयदीप गौरीची जोडी आवडली. अ, तुम्हा सगळ्यांनी मंदारवर, गिरिजावर एवढं भरभरून प्रेम केलं आणि ते प्रेम बघूनच आम्हाला पुन्हा एकदा अ, दुसऱ्या मालिकेत एकत्र यायचा चान्स मिळाला. आणि तुमचं हे प्रेम असंच कंटिन्यू राहिलं. त्यामुळेच आता तिसऱ्यांदा आम्ही पुन्हा एकदा तू चांदवा या म्युझिक व्हिडिओमधून तुम्हा सगळ्यांसमोर येतोय. सो खूप ऑर्गॅनिकली या गोष्टी घडत गेल्या. आम्ही इनफॅक्ट आता सेकंड मालिका संपल्यानंतर पण आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही पुन्हा एकदा इतक्या लवकर एकत्र काहीतरी काम करू. पण आय थिंक हे गिरिजा प्रेक्षकांच्या प्रेमामुळे शक्य आहे. व्हॉट डू थिंक? नक्कीच. आणि त्यांना आपली केमिस्ट्री आवडते, बॉन्ड आवडतोय. तर आमचं जेव्हा जेव्हा बोलणं झालं तेव्हा आम्हाला असं वाटलं, की जर त्यांना आपली केमिस्ट्री, आपलं एकत्र काम करणं त्यांना आवडत असेल, तर आता यावेळेला काहीतरी वेगळ्या माध्यमातनं अ, करायला नक्की आवडेल. आणि तसंच झालं. अल्बम सॉन्ग जेव्हा सारेगमने विचारलं, तेव्हा अ, हसले मी पहिलं. कारण पुन्हा एकदा एकत्र असं होतं ते. पण तेच की एका वेगळ्या माध्यमातनं करणार होतो, त्यामुळे तो एक एक्सपिरियन्स आमच्यासाठी सुद्धा वेगळा होता आणि आहे. त्यामुळे त्याची एक एक्साइटमेंट होती, की प्रत्येक माध्यमातनं आपण प्रत्येक माध्यम जे असतं त्याचं काम करण्याची थोडी पद्धत वेगळी असते, लेंथ वेगळी असते. त्याच्यामुळे त्या लेंथमधनं आपल्याला आपलं बॉन्ड असेल, आपली केमिस्ट्री असेल ती दाखवायची. तर अल्बम सॉन्ग म्हणजे 2.5-3 मिनिटात आपल्याला जे काही आहे तो प्रवास दाखवायचा आहे, ते रिलेशन दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. करेक्ट. आणि आपल्या जोडीशिवाय हा जो मेसेज आहे, त्या गाण्यातल्या ज्या भावना आहेत, त्या इतक्या छान पद्धतीने अजून कोण दाखवू शकेल? आपण स्वतःचीच पाठ अशी लाल करायची. से खुद की तारीफ खुद ही करो. नो, बट आय एम व्हेरी हॅपी. आपण पुन्हा एकदा एकत्र काम केलं आणि यापुढे माहित नाही. याच्या पुढचं माहित नाही. यू नेव्हर नो. पण ज्यांनी हे गाणं बघितलंय, त्यांनी एक गोष्ट नोटीस केली असेल की जो हिरो आहे, तो हिरोईनच्या आठवणींमध्ये गुंतलेला आहे आणि तो सगळ्या तिला आठवतोय त्या गाण्यात. आणि जेव्हा शेवट होतो तेव्हा तो सॅड आहे, तो उदास आहे. आणि त्याचं रिझन काय आहे, किंवा ती कुठे गेली आहे, ती या जगात आहे नाही आहे, किंवा ती त्याच्यापासून लांब झाली आहे, हे काहीच कळलेलं नाहीये. सो व्हॉट डू यू थिंक? याचं काही सेकंड पार्ट येऊ शकतो, किंवा याचा काही 2.0 तू चांदवा असं काही घडू शकतं का? या माहित प्रश्नांची उत्तर नाही. कोण देणार? माहित नाही. मला असं आता वाटतं मला प्रेक्षकांनी म्हणजे जर या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि जास्तीत जास्त जर या गाण्याला व्ह्यूज मिळाले आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं पोहोचलं, हा म्युझिक व्हिडिओ पोहोचला, तर याचा सेकंड पार्ट सुद्धा येऊ शकतो. सारेगमला विचारलं पाहिजे. फिंगर्स क्रॉस. नाही, पण मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की तू चांदवा खूप अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट गाणं आहे. खूप
प्रत्येक शब्द हा मनाला भिडणारा आहे. प्रत्येक ओळ गाण्यातली ही मनाला भिडणारी आहे. सो तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत हे गाणं पोहोचवा. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्यापर्यंत हे गाणं पोहोचू देत. आमचा हा व्हिडिओ तू चांगला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत. त्यांना शेअर करा. तुमच्या फ्रेंड्स पर्यंत हा पोहोचू देत. तुमच्या फॅमिलीला दाखवा आणि गाण्याला जास्तीत जास्त लाईक करा आणि हे गाणं जास्तीत जास्त शेअर करा. आणि त्याचे शब्दही इतके गोड आहेत, इतके सोपे आहेत, की ऐकता-ऐकता आपण ते रिलेट करायला लागतो. त्याचा अर्थ आपल्याला ऐकल्यानंतर लगेचच कळतो. आणि ती ते म्युझिक पण इतकं छान आणि इतकं गोड आहे, की ते पटकन आपल्या डोक्यात बसतं, फिट होतं. आणि आपण लगेचच ते गुणगुणायला लागतो. म्हणजे आम्हाला जेव्हा गाणं विचारलं त्याच्यानंतर अगदीच लगेचच आम्ही शूटला सुरुवात केली आणि तरीसुद्धा ते गाणं आमच्या अ, मनात आणि डोक्यात बसलं एकदम फिट आणि आम्हाला ते प्रचंड आवडलं आणि आम्ही ते गुणगुणायला लागलो. ओके, एकाने कमेंट केली आहे की या गाण्याचा सेकंड पार्ट बघायला नक्की समजेल. सारेगामा म्युझिक. त्यांना मेसेज लक्षात करा. ओके, लव्ह यू मंदार दादा, गिरिजाताई, लव्ह यू टू. ओके, बऱ्याच कमेंट आहेत. काही हो. कमेंट्स खूप पटापट वर जात आहेत. बरेच फॅन्स आहेत जे आपल्याला ऑलरेडी भेटलेले आहेत. आय थिंक कोल्हापूरमध्ये भेटलेले आहेत, मुंबईत हं. भेटले आहेत. जिथे आम्ही हे गाणं शूट केलंय, रत्नागिरी, गणपतीपुळे पुळे आणि कोकणात, तिथे भेटलेले आहेत. सो तुम्हा सगळ्यांना हाय. पुन्हा एकदा एकत्र सिरियल मध्ये या. सीरियलमध्ये. लाईक आय सेड बिफोर, माहित नाही. जेव्हा पहिली सिरियल संपली त्यानंतर माहित नव्हतं दुसऱ्यांदा एकत्र सिरियल करू. दुसरी सिरियल संपली की त्यानंतर माहित नव्हतं एकत्र म्युझिक व्हिडिओ करू. सो यापुढचं माहित नाहीये. पण एकत्र पुन्हा नक्कीच आवडेल काम करायला. मूव्ही आली तर बेस्ट होईल. लेट्स सी. SMN के पार्ट 2 हवा. ओके. ओह! पार्ट 2 तर झाला होता पण. हा, म्हणजे आम्ही पुनर्जन्म घेऊन आलो सेकंड होतो. सीझन. पण मला कळलं SMN के पार्ट 2 बऱ्याच लोकांची डिमांड आहे. सो त्याचं टीजर तर तुम्ही आता या गाण्यात बघालच. तू चांगलं. पुढे सिरियलचं माहित नाही. आय एम रिवॉचिंग SMNKA. वा. तन्मय म्हणतोय, तन्मय वाघ. थँक यू, थँक यू. थँक्यू, थँक्यू. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच गाईज. आय होप तुम्ही तू चांदवा आमचं हे नवीन गाणं युट्यूबवर बघितलं असेल. सो ज्यांनी नाही बघितलंय त्यांनी प्लीज युट्यूबवर जाऊन सारेगामा म्युझिक मराठीवर हे गाणं बघा. नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि थँक्यू सो मच. आय थिंक मी पुन्हा एकदा युट्यूबवर हे गाणं बघायला चाललोय. सो बाय बाय गिरिजा. येस, बाय बाय. पुन्हा एकदा बाय. थँक यू सो मच तुम्ही जो काही प्रतिसाद देताय गाण्याला. अ, आणखीन पुन्हा-पुन्हा गाणं ऐका आणि इतरांना फॉरवर्ड करा, शेअर करा आणि या गाण्याचा आनंद घ्या. त्याच्यावर रील्स बनवा भरपूर आणि हे गाणं खूप व्हायरल करा. त्या गाण्यावर रील बनवा आणि टॅग युअर लव्ड वन. तुमच्या प्रियकराला, तुमच्या प्रेयसीला किंवा तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना हे गाणं टॅग करा. त्यांच्यापर्यंत हे गाणं पोहोचवा. आणि आमच्या दोघांचे जे फॅन्स आहेत, आमचे जे चाहते आहेत, तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आम्हाला हा चान्स खूप कमी मिळतो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा असं लाईव्ह इंटरॅक्शन करण्याचा. पण या संधीचा मी उपयोग करणार आहे. तुम्हाला थँक्यू म्हणायचं मला की तुम्ही इतक्या वर्षांपासून आमच्यावर काम करताय. आमच्यावर प्रेम करताय, सॉरी, आमचं काम तुम्हाला आवडतंय. सो थँक्यू सो मच. आय रिअली होप यापुढे मी, गिरिजा, आम्ही जे काही काम करू, ज्या कुठल्या रूपात तुमच्या समोर येऊ, त्या कामाला सुद्धा तुम्ही तुमचं प्रेम द्याल आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर ठेवाल. थँक्यू.
ओके गिरिजा, बाय बाय. येस. युट्यूबवर बाय भेटू. बाय. पुढचा ब्लॉग. येस. बाय बाय गाईज, ओके. लव यू. बाय 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 बाय.